नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खमंग असा पदार्थ पालकच्या पुऱ्या. ज्यांना कोणाला पालक आवडत नसेल, ज्यांच्या मुलांना पालक आवडत नसेल आणि त्यांनी तो खावा असे ज्यांना वाटत असेल, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पालकमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम तसेच आयर्नही असते. त्यामुळे खरं तर पालक सर्वांनी आवर्जून खाल्ला पाहिजे. पण जे कोणी खात नसतील तेही अगदी आवडीने हा पदार्थ खातील. त्यामुळे ही रेसिपी सर्वांनी ट्राय करून बघा. चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया. तर पालकच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जोडी पालक. तर मी पालक निवडून घेतले आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला यामध्ये देठांचाही वापर करायचा आहे. त्यामुळे मी देठांसोबत हा पालक निवडून घेतला आहे या प्रकारे. आता मी तो स्वच्छ असा धुवून घेते आहे. भरपूर पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा हा पालक मी स्वच्छ असा धुवून निथळून एका जाळीमध्ये ठेवणार आहे. आता आपला पालक धुवून झाला आहे. आता मी तो कट करून घेते आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे कट केला आहे मी. थोडासा जाडसर जरी कट केला तरीही चालणार आहे. आपल्याला वाटूनच घ्यायचा आहे कारण हा. आता आपल्याला 20 ते 25 लवंगी मिरच्या लागणार आहेत. त्या मी 2 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 20 ते 25 लसूण पाकळ्या लागणार आहेत. त्याही आपल्याला यात मिक्स करायच्या आहेत. आता आपण जो पालक कट केला होता तोही आपल्याला यात वाटण्यासाठी घालायचा आहे. एकाच वेळेस सर्व पालक आपल्याला वाटता येणार नाही. आपण त्यामुळे 2 वेळा असा वाटून घेऊ. नाहीतर त्याची पेस्ट एकत्र जर आपण वाटायला गेलो तर व्यवस्थित बनणार नाही पाहिजे तशी. चला आता हे वाटून घेऊ आधी. वाटून झालं आहे, तुम्ही बघू शकताय. याप्रमाणे टेक्स्चर आलं आहे त्याचं. कन्सिस्टन्सीही बघा. पाणी घातलं नाही आहे मी काहीच. तर राहिलेला पालकही आपण वाटून घेऊया. तोही मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते आहे. आता आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा भरून मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं आहे आपलं या. आता आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर या गव्हाच्या पिठात आपण जे मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं असं लागेल तसं आपण घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. मला सर्वच मिश्रण हे लागलं होतं पीठ मळताना. तुम्हाला जसं लागतं आवश्यकतेनुसार तुम्ही ते घाला. आता आपलं पीठ मळून झालं आहे. आता मी हे एका छोट्या भांड्यात काढून ठेवते आणि 10 मिनिटांसाठी आपण ते मुरण्यासाठी झाकून ठेवून देऊया. 10 मिनटं झाले आहेत. आता मी यामध्ये थोडंसं तेल घालून रगडून घेते आहे. आता पुऱ्यांसाठी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्याला लागेल त्या शेपमध्ये पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. मी या प्रकारे पुऱ्या कट केल्या आहेत. आता तेल गरम झाल्याबरोबर मी त्या फ्राय करून घेते आहे. खमंग असा वास सुटला आहे एकदम. या प्रकारे आता आपल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार होत आहेत. तुम्ही बघू शकता आहेत किती छान कलर आला आहे आणि आपल्या पालकच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. सर्वांनीच ही रेसिपी नक्की ट्राय करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.